पाऊस होईपर्यंत आपण सोयाबीनची पेरणी करणं अत्यंत चुकीचं आहे, कारण त्याच्यामुळे काय होते की दुबारा पेरणीचं संकट आपल्याला येऊ शकतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की पेरणीचे खोली 4 ते 5 इंचच्या जर खाली आपलं बियाणं जर पडलं तर त्या ठिकाणी उगवण क्षमतेवर त्याचा दुष्परिणाम होतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये या ठिकाणी देखील एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. काही शेतकऱ्यांनी प्रयोग केलेले आहेत. तर मुळाद्वारे जे बुरशीजन्य रोग आहेत त्याचं जर आपल्याला एकत्रित नियंत्रण करायचं असेल तर खरीप हंगामामध्ये सुरुवातीला पेरणीच्या अगोदर शेणखताच्या माध्यमामधून साधारणतः 50 किलो शेणखत किंवा 1 क्विंटल शेणखत याच्यामध्ये एकरी 3 किलो ट्रायकोडर्मा ही जर आपण मिक्स केली आणि पेरणीच्या अगोदर ती जमिनीमध्ये मिक्स केली तर त्याच्यामुळं मातीतून होणारे जे बुरशीजन्य रोग आहेत तर यांचं बरंचसं प्रमाण म्हणजे साधारणतः 95% प्रमाण आपण कमी केलेलं आहे किंवा तसे प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. तर अशा काही पद्धतीचा अवलंब. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सोयाबीन जे घरचं बियाणं आपण वापरतो तर सोयाबीन पेरणी करण्याच्या अगोदर तर त्या बियाणांची तपासणी म्हणजे त्याला आपण बीज परीक्षण म्हणतो तर ते करणं गरजेचं आहे. म्हणजे उगवण क्षमता तपासणी आपण करणं गरजेचं आहे. 100 बियापैकी किती बिया उगवल्या ते जर 70 बियापर्यंत असेल तर आपण ती वापरण्यासाठी योग्य आहे असं हे करता येते. पण त्याच्यापेक्षा जर कमी प्रमाण असेल तर हे बियाणं वापरण्यासाठी किंवा उगवण क्षमता त्याची कमी आहे असं आपल्याला त्याची मानलं जाईल. त्याच्यानंतर तिसरं जे पीक आहे घाई आहे थोडी पण 3 पीक कव्हर करायच्या मूल्यामध्ये मी थोडक्यात महत्त्वाच्या घटना. तूर पीक अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण शेतकरी मित्रांनो कापूस असेल सोयाबीन असेल तर याच्यामध्ये आंतरपीक जर आपण कुठले घेतो तर ते तूर पीक. आणि या तूर पिकावर मी पाहिले किनवटमध्ये हलक्या जमिनीवर सुद्धा हे पीक घेतलं जातं. आणि मग काही असे प्लॉट पाहिलेले की जे आहेत फुलोऱ्यामध्ये शेंगा लागलेला असतात आणि अचानक त्या ठिकाणी काय होतं की ते वाळायला लागतात. तर याला आपण म्हणतो तर याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की मर रोग. या मर रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय गोष्टी करणं म्हणजे लागवडीपासून तर साधारणतः हे पीक लागवडी जर केल्यानंतर 15 दिवसाला आपल्याला ट्रायकोडर्मा नावाची जी जैविक बुरशी आहे तर त्याची आळवणी करायची. आणि त्याच्यानंतर एक संयुक्त रासायनिक बुरशीनाशक आहे त्याला रिडोमिल एमझेड म्हणतो. तर ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या पद्धतीने आपल्याला पेरणी झाल्यानंतर 15व्या दिवशी फवारणी करणं गरजेचं आहे, कारण या रोगाची लागण ही 15व्या दिवसापासूनच सुरुवात होते. बारकाईने जर आपण बघितलं तर या तूर पिकावर 15-20 दिवसाचं झाल्यानंतर त्याच्या पानावरती चमकदार म्हणजे आपल्या डोळ्याला दिसतात ते चमकतात असे ठिपके पडतात. आणि हे ठिपके कालांतरानं फांद्यावर आणि खाली बुडावर त्या ठिकाणी पसरतात आणि बुडावर काय म्हणतो जळाल्यासारखे किंवा गाठीसारखा भाग तयार होतो. आणि मग जेव्हा फुलोरा किंवा शेक अवस्था असते त्यावेळेस पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्याची आणि पाण्याची आवश्यकता असते. मग त्यावेळेस जसं पाईपलाईन चोक म्हणतो ना चोकअप होते तर अशा वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर ताण येतो आणि ताण आल्यानंतर अचानक पीक काय होते सुकायला लागतं आणि नंतर वाळून तयार लागतं. तर अशा पद्धतीनं थोडंसं नियोजन करावं. वेळेचा अभाव असल्यामुळं तिन्ही पिकं जे खरीपामध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत गेल्या वर्षी आपल्याला काय अडचणी आलेल्या आहेत उत्पन्नामध्ये कुठले घट झाली त्याचे कारण काय हे सांगण्याचा कमी वेळामध्ये या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी सुटल्या
पण आता वेळेचा अभाव आणि आपल्याही पुढच्या नियोजनासाठी मी या ठिकाणी थांबतो. तर संयोजकांनी मला कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमामधून या ठिकाणी बोलवलं आणि आपल्या पुढं मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.